आपल्यासोबत माजी आमदार राहुल मोटे आहेत। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावरती अर्ज भरायला देखील सुरुवात झाली। मात्र तुम्ही आणि जे काही प्रतिस्पर्धी आहेत डॉक्टर तानाजी सावंत ते तुमच्याच महायुतीमध्ये आहेत। खरं तर याकडे तुम्ही कसं बघताय? कसं असतं, नगरपालिकेचं इलेक्शन हे स्थानिक लेवलवर गटाटटाचं राजकारण असतं। त्या हिशोबाने तिथं 17 तारखेला शेवटची तारीख आहे। आमच्या पद्धतीने तयारी चालू आहे। ते तर म्हणले विरोधकांचं डिपॉझिट जप्त, एकही जागा त्यांची निवडून येणार नाही। त्यांनी पहिल्यांदा आल्यानंतर पहिल्याच सभेत तेवढं ठणकावून सांगितलं। ते मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर 1 वर्षानं म्हणजे 365 दिवसानंतर पहिल्यांदा आलेले आहेत। मतदाराचे आभार मानायला सुद्धा आलेले नाहीत। विधानसभेचं मतदान मागितल्यानंतर डायरेक्ट नगरपालिकेचं मतदानच मागायला आलेले आहेत। त्यामुळे मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे त्यांना माहिती असण्याचं कारणच नाही। त्यांचं उद्योगधंदे पुण्याला बसून आमदारकीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी सुरू आहेत। ज्यांनी निवडून दिलं त्यांच्याकडं डुंकूनही त्यांनी वर्षभर बघितलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मतदारसंघाची माहिती असण्याचा संबंधच नाही। पण तेच टीका करताना दिसून येत आहे, तुमच्यावर झालं, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत असं देखील बोलताना ते म्हणाले। कुठंतरी मग महायुतीमध्ये काय कसं आहे, तानाजी सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खालच्या पातळीवर जाऊन टीका त्यांनी परवा केलेली आहे। तानाजी सावंत या ठिकाणी वाचाळवीर आहे, सर्व महाराष्ट्राच्या लोकांना माहीत आहे। त्यांचं बोलणं कुणीही सिरियसली घेत नाही। अनेक विधानं त्यांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबाला अडचणीत आणणारं ह्याच्या अगोदर त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडे मंत्रीपद नसल्यामुळं ते बेचैन आहेत। नैराश्यातून त्यांनी ह्या गोष्टी स्टेटमेंट करायला या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यांनी काय केलं, इलेक्शन नगरपालिकेचं, आणि नगरपालिकेच्या इलेक्शनामध्ये काय म्हणाले, मी सरकारच्या विरोधात आव्हान उभा करणार। 234 आमदार असले तरी 2022 सारखी परिस्थिती येऊ शकते असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। म्हणजे तुम्ही सरकारच्या विरोधात आव्हान करणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात आव्हान उभा करणार आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आव्हान उभा करणार आहेत का? 2022 ची परिस्थिती म्हणजे नेमकं काय? तुमच्या आरोग्य खात्याच्या भ्रष्टाचाराच्या अनेक चौकशा पेंडिंग आहेत, जलसंधारणच्या पेंडिंग आहेत, अँब्युलन्स घोटाळ्याचे नाव काढलं तर तास जाईल। आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सरकारच्या विरोधात या ठिकाणी बोलत आहेत। महायुतीचे प्रमुख नेते ह्याच्याबद्दल योग्य ते निर्णय घेतील, त्यांच्याबद्दल त्यांना काही वेगळं आम्ही सांगायची गरज नाही। निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची तयारी कशी आहे आणि तुमचं नगर परिषदेसाठी विजन काय असणार आहे? नगरपालिका 100% आमच्या विचाराची, भूम आणि परांड्याची येईल ह्याच्यामध्ये कसलीही शंका नाही। यामध्ये सर्व लोकांना, नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही ही नगरपालिका जिंकणार आहोत आणि आल्यावर सुद्धा सगळ्यांच्या विश्वासानं सर्व लोकांना बरोबर घेऊन कामकाज देखील 5 वर्ष करणार आहोत। मागच्या 5 वर्षामध्ये 3 टर्म भूमची आणि परांड्याची दोन्हीकडची नगरपालिका आपल्या ताब्यामध्ये आहे। निधी कसा आणायचा, कसं काम करायचं ह्याला आपला अभ्यास आहे। नक्कीच आपल्यासोबत राहुल मोटे होते। खरं तर तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते बेचैन आहेत असं देखील यावेळी बोलताना ते म्हणाले। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, भूम।